सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याने प्रमुख जिल्हा मार्गांना, राज्य महामार्गांना आणि राष्ट्रीय महामार्गांना जोडली जातील। या प्रकल्पाची एकूण किंमत 30,100 कोटी रुपये आहे। पहिल्या टप्प्यात 8,000 कोटी रुपयाची कामे हाती घेण्यात येणार आहे। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचं 99% काम पूर्ण झाले असून त्यासाठी 64,755 कोटी रुपये खर्च झाला आहे। इगतपुरी ते आमणे या 76 किलोमीटर लांबीचा टप्पा लवकरच वाहतुकीसाठी खुला होईल। या महामार्गालगत ॲग्रो लॉजिस्टिक हब विकसित केले जाणार असून त्यात कोल्ड स्टोरेज, ग्रेडिंग, पॅकिंग व निर्यात हाताळणी केंद्राच्या प्रमुख सुविधा पुरवण्यात येतील। याचा लाभ प्रामुख्याने विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांना होईल। वर्धा जिल्ह्यातील पवनार ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पात्रादेवी हा 760 किलोमीटर लांबीच्या 86,300 कोटी रुपये किमतीच्या महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाची कारवाई प्रगतीपथावर आहे। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील खोपोली ते खंडाळा या लांबीतील मिसिंग लिंक प्रकल्पाचं काम ऑगस्ट 2025 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे। यामुळे प्रवासाचा वेळ आणि इंधन या दोन्हीत बचत होईल आणि वाहतूक कोंडीतून देखील नागरिकांची सुटका होईल। मुंबई उपनगर परिसरातील वाहतूक गतिमान व्हावी यासाठी वर्सोवा ते मड खाडी पूल, वर्सोवा ते भाईंदर किनारी मार्ग, मुलुंड ते गोरेगाव, ठाणे ते बोरिवली आणि ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह भुयारी मार्ग असे 64,783 कोटी रुपये किमतीचे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत। ठाणे ते मुंबई, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असा उन्नत मार्ग बांधण्याचं नियोजन असून त्याद्वारे ठाणे, डोंबिवली, कल्याण व अन्य महत्त्वाची मोठी शहरे आंतरराष्ट्रीय विमानतळाशी सुलभरित्या जोडली जाणार आहेत। बाळकुम ते गायमुख या ठाणे किनारी मार्गाची लांबी 13.45 किलोमीटर